पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. 12 फेब्रुवारी रोजी राज्यभर प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित हवामान राहील. कुठेही पावसाची शक्यता नाही, तर दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल. तापमान सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअस जास्त नोंदवलं जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक भागात अल्पकालीन उन्हाळी स्थिती अनुभवास येईल. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडं राहील. मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सकाळी हलकी थंडी जाणवू शकते, पण दुपारी उष्णता वाढेल. समुद्रकिनारी हलके वारे वाहण्याची शक्यता असून उकाड्यासोबत आर्द्रता जास्त राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कमाल 31 ते 33 अंशापर्यंत तापमान पोहोचू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातही कोरडं वातावरण प्रबळ राहील. पुण्यात कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस तर किमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. सांगली, कोल्हापूर भागात 33 ते 35 अंशापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी आणि रात्री थोडी थंडी जाणवेल, पण दिवसाढवळ्या उन्हाचा तडाखा जाणवेल. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात सूर्यप्रकाश प्रबळ राहील. नाशिकमध्ये कमाल 31 ते 33 अंश, किमान 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. धुळे, जळगाव तापमान 34 अंशापर्यंत जाऊ शकतं. दुपारी उष्ण वारे वाहू शकतात. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेडमध्ये तापमान लक्षणीय वाढ होईल. कमाल 33 ते 35 अंश सेल्सिअस, किमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान राहील. छत्रपती संभाजीनगरात 34 अंशापर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहील. सकाळी हलकी थंडी जाणवेल. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा या भागात सर्वाधिक उष्णता जाणवेल. नागपूरमध्ये कमाल 34 ते 36 अंश सेल्सिअस, किमान 19 ते 21 अंश सेल्सिअस तापमान राहील. अमरावती, यवतमाळ भागात 35 ते 37 अंशापर्यंत तापमान वाढू शकतं. हवामान पूर्णतः कोरडं राहील. दुपारी तीव्र उष्णता अनुभवास येईल. रात्री थोडी थंडी जाणवेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.